पेन तालुक्यातील वडखळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी भाजपची साथ सोडून शिवसेना शिंदे गटातर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हा अर्ज आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत भरला गेला। यावेळी बोलताना आमदार दळवी यांनी सांगितले की सुधागडमधील सत्ताधारी सदस्यांचं भाजप प्रवेशानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद पाटील यांनी वडखळ गटातून उमेदवारी देण्यात आली आहे। पेन तालुक्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान उमेदवारी अर्जानंतर मिलिंद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय की ते विकासाच्या मुद्द्यावर मतदारांसमोर जाणार आहेत। खारे पट्ट्यातील पाणी टंचाई, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव हे प्रमुख मुद्दे असून या प्रश्नावर उपाययोजना करण्यावर आपला भर राहील असं त्यांनी सांगितलंय। मतदार सुज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये गेली कित्येक वर्षे भेडसावणारा पाण्याचा जो यक्ष प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नावरती आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी या अगोदर आवाज उठवलाय आणि खारेपाटातली जनता तहानलेली आहे। धरण आपल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी ससेहोलपट होते ते आम्हाला बघवत नाही। पण पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तहान शमवण्याचा आमचा हा पहिला प्रयत्न राहील। कारण 7.5 वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदेचं एमआय खाते आहे त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाटाच्या जनतेला पाण्याविना ठेवण्याचं महापाप विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे। त्याचा जाब यावेळी ही खारेपाटातली जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव बुजुर्ग येथील जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरील विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। यावेळी गावातील बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य, विणकाम वस्तू आणि इतर उत्पादने यांचे स्टॉल लावले होते, ज्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात स्वच्छतेचे महत्त्व, शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास कसा साधता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। ग्राम दरबारामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात थेट संवाद साधला गेला। या उपक्रमाला उंचेगाव बुजुर्गच्या सरपंच कांता देशमाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक सूर्यवंशी यांनी। आज दिनांक 21 जानेवारी 2026 निमित्त जिल्हा परिषद नांदेड मार्फत शासन आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये महसूल म्हणजे तहसील हदगाव, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी येथे उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांची गावकऱ्यांना माहिती दिली। गावकऱ्यांचाही त्या कार्यक्रमाला पूर्णतः प्रतिसाद राहिला। आज ग्राम दरबार या निमित्ताने सर्व शासकीय कर्मचारी, गावातले जनता या ठिकाणी जमले होते। खूप समाधानी गावातले लोक झाले आणि आम्ही गावात वेगवेगळ्या योजना राबवितो। आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी पटसंख्या वाढविण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतनं 1 वर्षाची करमाफी ही योजना राबविली आणि शासनाच्या वतीनं हे कर वसुली या माध्यमातून आम्ही एक जवळपास 10-15 लाख रुपये आमच्या उंचगाव इथून वसूल झाले आणि ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही वेगवेगळे रस्ते, नाल्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे असे खूप कामं ग्रामपंचायत स्तरावर केले। आज दिनांक 21/1/2026 महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज विभागामार्फत जो काही अभियान राबवण्यात येत आहे ते आपल्या नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत आमच्या उंचेगाव ग्रामपंचायतनं सुद्धा आज या अभियानाची सुरुवात झाली। या अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या हदगाव तालुक्याच्या पंचायत समितीचे BDO आडेराघो साहेब व पवार साहेब आणि प्रत्येक विभागाचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते।
हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी सुटाव्या आणि ग्रामीण भागातील लोकांना सुखसोयी मिळाव्या आणि लोक सक्षम आणि आर्थिक बाजू जी आहे लोकांची ती सुधारावी या उद्देशाने एक कार्यक्रम ठेवला होता. आमचे BDO साहेब आढेराव यांनी आमच्या गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे काही स्टॉल लावण्यात आले होते. त्याचंसुद्धा या ठिकाणी पाहणी केली आणि प्रशासना केली. तसंच आमच्या गावाची कुमारी प्राप्ती देशमुख हिनेसुद्धा आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून हातानं रेखाटलेली चित्र आमचा गाव आज गावकऱ्यासाठी एक दिवस या कार्यक्रमाचा लॉगो या ठिकाणी तयार केला आणि माणसाच्या जन्माची सुरुवात या संसार जीवनामध्ये होत असते. त्याचंसुद्धा तुळशीच्या लग्नापासून ते पूर्ण संसाराचं जे काही चित्र रेखाटण्यात आलं ते एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आणि विशेषतः म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्याच्या त्याच्या विभागानुसार या ठिकाणच्या समस्या आणि कार्य आणि कर्तव्ये काय आहेत या ठिकाणी समजून सांगितलं. त्याबद्दल सर्वांचा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो. आणि पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमचे पंजाबराव देशमुख, सूर्यवंशी कोरा देशमुख, अमोलजी सूर्यवंशी चक्रीकर आणि चाऊससाहेब हजगाव यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या उमरखेड तालुक्यात भांबरखेडा हे मुळवा या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून रस्त्याचे काम रखडले असून नागरिकांना ये जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीतर्फे उमरखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक, शेतकरी आणि विद्यार्थी त्रस्त असून विकास नेमका कोणाचा होत आहे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण या संकल्पनेवर आधारित पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा अरणमाता महाकाली शक्तीपीठ सेवा ट्रस्ट यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. ही 10 दिवसाची पदयात्रा 25 एप्रिल 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातून अरण येथून सुरू होणार असून 4 मे 2026 रोजी चतुर्शृंगी मंदिर येथे तिची सांगता होणार आहे. या पदयात्रेमध्ये विविध जिल्ह्यातून मार्गक्रमण करण्यात येणार असून समाज प्रबोधन आणि विचार मंथनाचा उद्देश असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आले. या यात्रेला समर्थन देण्याचं आवाहन आयोजक महंत राहुलजी मुनी महाराज यांनी केले. ही पदयात्रा शांततेत आणि नियमानुसार पार पडणार असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमाकडे राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय वसम येथून गिरीश देशमुख यांनी. जय श्रीराम. मी 108 महंत राहुल मुनी महाराज, गाव आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा 25 एप्रिल ते 4 मे ही पदयात्रेचा तारीख राहील. ही पदयात्रा आरणमध्ये जे महाकाली मंदिर आहे तिथून चतुर्श्रुंगी मंदिर पुणे येथे ही पदयात्रा निघणार आहे. तर ही पदयात्रेसाठी आपल्या महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील जे सर्व आखाड्याचे साधू, संत, महंत, महामंडलेश्वर ह्या पदयात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. 2000 हे साधू संत ह्या पदयात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत. ही 10 दिवसाची पदयात्रा असून ह्या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट जे आहेत ते लव जिहाद थांबवण्यासाठी, धर्मांतर थांबवण्यासाठी, हिंदूवर होणाऱ्या अन्याय थांबवण्यासाठी, गोरक्षा ह्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. हे सर्व संरक्षणासाठी ही पदयात्रा निघणार आहे. तर ह्या नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील कोळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. या रस्त्यावर असलेल्या डीपीला अलीकडेच आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये सांडपाणी साचल्याने अपघाताचं प्रमाण वाढलंय. या मार्गावरून अंगणवाडी तसेच 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी दररोज ये जा करत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न
प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांनी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांकडे वारंवार निवेदने दिली असली तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच महावितरणकडेही तक्रार करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय हातगाव प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. या गावातील गावकरी राहणारे जे या प्रवास करतात या रस्त्यानं त्याची थोडं विचार घेऊ या रस्त्याबद्दल. काय म्हणणं आहे ते? आपलं नाव काय? माझं शंकर दिगंबर चौतमार. माझ्या घराशेजारीच हा डेपो आहे आणि हे रस्ता आहे की नाही, हे रस्ता आता सगळं पाणी आहे. तर या डेपोच्या या रस्त्याला पाणी असल्यामुळं इथं जिल्हा परिषद शाळा आणि दवाखाना आहे. तर शाळेमध्ये म्हणजे मुलांना जाता जमणं झालं तर या डिपो इथून मुलं चालले, पण याला जीवितहानी आहे. आणि हे डिपो आता सगळं आज जळालेला आहे, धूर निघालेला आहे. अक्षरशः शाळेचा टाईम होता आणि मुलं सगळे इथं थांबले होते आपल्या घरासमोर थांबले होते. तर त्याला खूप विलंब झाला. इथं या डिपोला हे झालं, सगळी आग लागली पूर्ण. आम्ही आज गावात अंधारात आहोत आणि या डिपोचा आज नाही अनेक 2 वर्षापासून यांना सांगणं आहे की म्हणजे डिपो आपल्या रोड लगत आलेला आहे, तुम्ही बाजूला हे करा, पाठवा, बाजूला हे करा. पण कोणाचंच लक्ष नाही. गावाचे पुढारी हे रोड लगत सगळ्या रोडबद्दल आम्ही सांगायलो. हे आज नाही का, आज 2 मोटरसायकल मी घरासमोर नाही का उचलल्या. बाई होती त्याच्यासोबत, ती स्लिप झाली, पण कोणालाच जाग येईना झाली. तरी तुम्ही पाठपुरावा केला का? पाठपुरावा सरपंचाला त्याला सांगितलं करूच म्हणले. आता केव्हा करते तर काय सांगावं. आता सरपंच काय म्हणले? सरपंच आता आले म्हणले, आता हे सप्ताह झाले की करूच म्हणले, पण काहीच नाही. हे नाल्या सगळ्या जाम झाल्या, सगळं पाणी आपल्या सगळं वाहले. सप्ताह झाला का तुमचा? सप्ताह झाला ना, सप्ताह होऊन बी का 15 दिवस झाले ना. आज 2 गाड्या उचलल्या माझ्या घरासमोर. तुमचं नाव काय? आणि रस्ता मुख्य आहे का? दवाखान्यात जायला असेल तर तसं पेशंट कसं कडनं किंवा त्या कडनं मध्ये चिकनच राहतं. इथलेच कोणीचे म्हणजे रस्त्याचं असं अवघड झालं की संध्याकाळी तर तसंच जायचं म्हणे, रात्री घेऊन सुद्धा जायचं म्हणे. इतकी अडचणी आली. अशी या रस्त्याची परिस्थिती बेकार आहे. तुम्ही म्हणले ना गावामध्ये आता गावात मांडला नाही. विषय मांडला मात्र कोणी हो होच करायले, सरपंच हो होच करायले, सगळे लोक हो होच म्हणाले, मात्र याचा कोणी भाग घेईन असा आहे. तुम्ही नाव काय? बोला तुमची विद्यार्थी आहे, मुलं असतील ना शाळेत? आहेत ना आमचे माझेच मला ना बोलतो मी सगळं गुत्तभर आहे, सगळं रेकॉर्ड करून देतो ना टोटल. दवाखाना आहे. आज जवळपास मला कळते तेव्हापासून या रस्त्याची हीच अवस्था आहे. डिपू पहिले बरेच दिवस सांगितलं की डिपू बा रस्त्याच्या पाठीमागे घ्या, पण अजूनही नाही घेतला. या रस्त्याची तर मला कळते तशी तेच अवस्था आहे. पूर्णपणे दोन्ही नाल्या ब्लॉक झाल्या. सरपंच काय कधी उपसत नाही, ग्रामसेवक कधी बघत नाही. असा हे प्रकार घडत आहे तर याच्यावर तुम्ही काही उपाय काढला का? त्या उपोषणला बसणार का? हा, उपोषणला घरात पडले, आम्ही उपोषणला सुद्धा बसलो. असं का? बरं. तुमचं म्हणणं उपोषणला बसणार का? उपोषणला बसायचं, कारण 1-2 वर्षापासून मी खूप हे करायलो, पण कोणीच याची दखल घेणं झालं. रोज गाड्या उचलायलो मी. लेकराला जाईन, बाकी काही विषय नाही. खरंच या रस्त्याची खूप बिकट परिस्थिती आहे. आणि या रस्त्यालगत आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळा, लहान मुलं कितीपर्यंत शाळा शाळा आहे. दररोज लेकरं पडतात. छोटे मुलं या रस्त्यानं, हे रस्ता बघा आहे किती खराब आहे. खड्डे पाणी साचलेलं आहे. पाणी हे काय, पाणी बी खूप नाल्याचं खराब पाणी, दुर्गंध पाणी समजा. या पाण्यामुळे बी मुलांचे पायाला चिखल्या काय आमचे चिखली म्हणतात, चिखल्या होतात व त्याचे दुखापत झाल्यामुळे त्या मुलाला दवाखाना सुद्धा जायला रस्ता चांगला नाही. न्यूज ऐकूया मराठी. राजीव काळे, राहणार पुळे, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. मी सरपंचाला 1000 वेळ सांगला असेल
की तुम्ही लेकराची व्यवस्था करा. ते काम ते तुम्ही पुढे राहून तुम्ही काम करता का? मी काही एक नागरिक असल्यामुळे मी कसं करणार त्याचं काम? आपण कसं करणार पाहिजे? त्याचं काम आहे पुढे राहून काम करायचं. हां, मला आपल्याला JCB आणून देतो. JCB घेऊन तुम्ही काम करून द्या. कोण्या हिशोबात काम करायचं आपण कसं? मी 1000 माणसात एखाद्या म्हणतो ग्रामसेवकला ही गोष्ट दाखवलेली आहे, त्याची माझी तक्रार झालेली आहे. हां, काय म्हणले ग्रामसेवक म्हणले ते कोणत्या तरी गायकवाडला लावलं म्हणे, शिवाजी गायकवाड आहे ते त्याला लावलं म्हणे. मी नंतर गेलो तर त्याचा काही झालेलं नाही. सरपंच तुमची गावातली कमिटी, हां गावातली कमिटी कोण आहे ते माहीत नाही आपल्याला. असं माहीत असलं तर त्याचे काय सांगू आता बोलण्यात काय नाही, अर्थच नाही बोलण्याचा. नाही आपण कसं असं माणूस आहोत, त्याची खट्याखट्याच करणार माणूस आहोत आपण. हां, मी राजू उत्तमराव चौथ मला विचारा, त्याची मी मुलाखत कुठे घेतली ग्रामपंचायतला. हां, मग ते काय म्हणले त्याच्याला 8 दिवसाला यायले 15 दिवसाला एवढा. आता बोलतो का सप्त्यामुळे काय होते त्याचं फक्त ती अडचण होती, सप्त्याची होती. आता सप्ताह झाला की नाही होऊन किती 15-20 दिवस झाले. मग आता का नालीला का अडचण आलेली आहे सांगा मला तुम्ही? काय अडचण नाही का मला एवढं सांगा. हे खराब पाणी आमच्या अंगणापुढे आहे, अर्धी वस्तीमुळे त्याचा रोड आलेला. मात्र कसं आहे की हे दुर्लक्ष केलेलं आहे त्याने. हां, त्याचं कसं क्षीरसागर मध्ये ग्रामपंचायतचा हा की कोणा आपल्या याचं आहे तर त्याची ते त्या व्यवस्था करून घेतली. इकडे कोणी मरो की काय जाऊ म्हणजे इकडे इकडे या दुर्लक्ष आहे. पारडी वस्ती आहे का? भरपूर घरं दिसायले. हो ना, मग मला सांगा त्याच्यामध्ये मराठी समाज आला पारडी वस्ती म्हणजे का स्वतःची पारडीचाच नाही तर सगळं समाज आला त्याच्यात. हां, मग त्या सगळ्याची दखल घेतली पाहिजे. बरोबर आहे. कसं आहे कोणी असो, 4 माणसं असो की 10 माणसं, आपण हे शब्द करणार त्याच्या पुढे. हां, न्यूज मराठी 24/7 नंबर 1 आलेला आहो. आणि या गावामध्ये जे मुख्य जे रस्ता आहे गावापासून ते शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्हीला जोडलेला रस्ता अतिशय बेकार, अतिशय खराब झालेला आहे. आणि या गावातील जे लहान लहान मुलं या रस्त्याने प्रवास करतात आणि अति धोकादायक म्हणलं हा DP एक दिवस आड करून पेट धरतो. या पेटच्या आगीमुळं विद्यार्थ्याला घातक आहे. म्हणून गावकऱ्यांचा आपण थोडा या DP बद्दल काही निवेदन दिले का? MSCBला काही मार्ग पाठपुरावा केला का? हे आपण गावकऱ्यांना विचारू. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उत्साहात पार पडला. या अंतिम सामन्यात अविजार क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर ब्राईट संघ कळमनुरी यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. लीड संघ सेवाळा यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलंय. या स्पर्धेचं बक्षीस वितरण नगरसेवक बाळू पाटील, शैलेश उबाळे आणि संतोष भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजेत्या संघासह सर्व खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. क्रीडा स्पर्धामुळे युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढते आणि आरोग्य चांगलं राहते असं मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कळमनुरी येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड. अकोल्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय की भाजप विरोधात एकत्र जायचं असेल तर आधी परस्पर विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे.
पदवाटपाबाबत कोणालाही शब्द दिलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अकोल्यातील महापौर पदाबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय, कोणाचाही महापौर होऊ शकतो, मात्र उद्यापर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेने शिंदे गटाला दिलेला पाठिंबा स्थिर नसल्याचं संकेत देत राज्याच्या राजकारणात कोण कोणाला कधी पाठिंबा देईल याचा नेम नसल्याने त्यांनी नमूद केल्याचं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत बोलताना दोन्ही भावांमध्ये सध्या मोठी दरी असल्याचाही दावा आंबेडकर यांनी केलाय. भाजपकडून ऑफर आहे का या प्रश्नावर त्यांनी RSS रजिस्टर करा मग सगळे प्रश्न मिटतील असा टोला लगावलाय. या वक्तव्यामुळे अकोल्यातील राजकीय समीकरणाबाबत उत्सुकता वाढली आहे. नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला म्हटलं नाही का की पुन्हा रिपीट करतो की वेड्या वाकड्या युत्या झाल्या तर आश्चर्य मानू नका. मी त्यावेळेस म्हणालो होतो. इस सियासी समीकरणों में बहुमत से ज्यादा सहमति की बहुत जरूरत होती है, ऐसा लग रहा है यहाँ पर, क्योंकि बहुमत की बात अलग है, सहमति से ही सब कुछ देखिए कि सहमति से ही बहुमत की ओर जाते हो ना, बिना सहमति से बहुमत होता ही नहीं है. एक शेवटचा प्रश्न, भाजपकडून अकोल्यासाठी काही तुम्हाला ऑफर आली आहे? मला हा माझी एक ऑफर आहे त्यांना, RSS रजिस्टर करा, आखे प्रश्नच मिटतात. काल विजय अग्रवाल बोलले की MIM आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून आम्ही कोणाचीही युती करायला तयार आहोत. म्हणूनच मी म्हणालो ना की जे काही BJP बरोबर जाण्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या अडथळे आहेत त्या अडथळ्याचं एकच आहे की RSS याचं अधिकृतरित्याने लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन व्हावं. लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन व्हावं. पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. ते कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. पण कुठेतरी रजिस्ट्रेशन व्हावं एवढीच फक्त सगळ्या पक्षाची मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील तलाव रोड परिसरात असलेल्या 2 प्रतिष्ठानामध्ये धाडशी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तलाव रोडवरील शिवांगी बेकर्स आणि ओम शंकर ॲग्रो मिल्स या 2 कंपन्यांच्या कार्यालयातून चोरट्यांनी सुमारे 12 लाख रुपयाची रोकड लंपास केली. पोलिसांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही कंपन्यांच्या आवारात प्रवेश करून कार्यालयाचे कुलूप तोडले. त्यानंतर तिजोरी आणि ड्रॉवर्समध्ये ठेवलेली रोकड चोरण्यात आली. सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर ही चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय. CCTV फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून त्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज पोस्टे शिवाजीनगर हद्दीमध्ये जनुना औद्योगिक परिसरात शिवांगी बेकर्स व ओम ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या 2 कंपन्यांमध्ये चोरी झालेली असून रात्रीच्या सुमारास चोरांनी दोन्ही कंपन्यांमध्ये चोरी करून त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेली रक्कम चोरी करून नेलेली आहे. त्यामध्ये जवळपास 10 ते 12 लाख रुपयाचा नगदी कॅश ही चोरीला गेलेली आहे. सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक लोढा साहेब, ADPO साहेब श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून तपासाकरिता वेगवेगळ्या टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत. तसेच फॉरेन्सिक व्हेकल, डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट या युनिटला पाचारण करून त्या ठिकाणी तपास करण्यात येत आहे. पुढील तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात येत असून लवकरच या चोरीचा उलगडा लावण्यात येईल व त्या दृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू आहे. पण निश्चित पुढचे तपास यामध्ये करण्यात येत आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीसोबत छेडछाड आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिची छेडछाड केली तसेच तिच्या घरी जाऊन मारहाण केल्याचा आरोप केलाय. तक्रारीनंतर गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आलाय. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून
न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची भंडारा कारागृह येथे रवाना करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया शहरातील नागरिकांनी मोर्चा काढत पोलीस स्टेशनवर धडक दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अभी कुछ घंटों पहले विगत दिनों में हिंदू समाज के बेटी से अस्मिता से खेलने का काम प्रतिकार करने के बाद में दहशत निर्माण करने का कार्य यहाँ पर एक व्यक्ति द्वारा किया गया। इस बात को संज्ञान में लेकर के तुरंत में उसके ऊपर एफआईआर तो हमने दर्ज की, उसको हिरासत में लिया गया है। लेकिन ऐसे जो लव जिहाद के प्रकरण जो बड़े प्रकरण पे गोंदिया में बढ़ रहे हैं, इसमें तुरंत पुलिस प्रशासन इस पे लगाम लगाए, जिला प्रशासन लगाम लगाए। आने वाले समय में हम हिंदू समाज के बंधुओं को कायदा हाथ में लेने की स्थिति निर्माण न हो, इस प्रकार की व्यवस्था पुलिस प्रशासन ने करना चाहिए। अगर उन्होंने अपना प्रशासन का धर्म ईमानदारी से नहीं निभाया तो आने वाले समय में हमको सबको कायदा हाथ में लेकर के उस व्यक्ति को सबक सिखाने का काम हम निश्चित तौर पे करेंगे। ऐसे व्यक्ति को हिरासत से छोड़ना नहीं चाहिए। कुछ लोग बचाने का प्रयास कर रहे हैं, वो बचना नहीं चाहिए। और इस प्रकार से लव जिहाद के माध्यम से हिंदू बेटियों को अपने प्रेम जाल में फंसा करके या उनके ऊपर में जोर जबरदस्ती करके और प्रतिकार करने के बाद में उनके ऊपर में दहशत निर्माण करके ऐसे गुंडा प्रवृत्ति के लोग गोंदिया में किसी भी प्रकार की गुंडागर्दी करते होंगे, इस प्रकार का नीच कृत्य करते होंगे, तो ऐसे व्यक्ति को हम सबक सिखाने के लिए अगर पुलिस प्रशासन नाकाम रहता है तो हम गोंदिया शहर की जनता सक्षम है। आने वाले समय में अपने हिसाब से ऐसे व्यक्ति को सबक सिखाए जाएंगे। आपल्याकडे काल एक तक्रार आली, त्यामध्ये तिच्या मुलींनी पीडितेने छेडखानी केली आरोपीने आणि घरी येऊन मारपीट केली अशा प्रकारे तक्रार दिली. त्या तक्रारीवरून आपण तिच्यावर विनयभंग आणि ट्रेसपास कलम BNSचे कलम 74, 75, 2, 79, 333, 115(2) आणि 351(2) याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आणि लागलीच आरोपीला त्यामध्ये अटक केली. आरोपीला मान्य न्यायालयात आपण पेश केलं आणि सध्या तो भंडारा जेल इथं त्याला दाखल करण्यात आलेला आहे. नाव काय सर? आरोपी शाहरुख पठाण म्हणून आहे आणि सध्या तो भंडारा जेल इथं आहे. त्याचा जुना आपण गुन्हेगारी रेकॉर्ड पण आहे, तो आपण लावलेला आहे आणि तो न्यायालयात पण सादर केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर लागवड केली असून सध्या तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काढणीनंतर तूर विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने चोपडा शहर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दाखल होत आहेत. चोपडा तालुक्यासह परिसरातील इतर भागातील शेतकरी बाजार समिती तूर विक्रीसाठी येत असून लिलावामध्ये तुरीला 6,800 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय. या दरामुळे बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर आणि मालवाहतूक रिक्षांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. बाजार समिती दररोज 2 सत्रांमध्ये लिलाव प्रक्रिया राबवली जाते. पहिल्या सत्रात सुमारे 150 ट्रॅक्टर तर दुसऱ्या सत्रात सुमारे 150 ट्रॅक्टरवरील तुरीचा लिलाव केला जातोय. दरम्यान तुरीनंतर आता शेतकरी मक्याचीही विक्री बाजारात आणत असून येत्या 15 दिवसात हरभरा विक्रीची आवक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली. नमस्कार, मी नरेंद्र पाटील, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सगळ्यात जास्त तुवरची आवक जास्त प्रमाणात येत आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना इथेच विनंती करतो की टप्प्याटप्प्याने याच्याने जर आपण क्लीन अशी तुवर आणली तर आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उच्च रेट आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचे व्यापारी बांधव देत आहेत. कारण तुवर ही आपल्या पहाडाचा जो बेल्ट आहे, सातपुडा पर्वत आहे आणि आपल्या चोपडा तालुक्यातील शेतकरी यांनी तूरकडे जास्त वळल्याने आपल्याकडे तुरीची आवक जास्त प्रमाणात येत आहे. काल जवळपास 2000 क्विंटलच्या जवळपास आपल्या चोपडा मार्केटमध्ये तुवरची आवक होती आणि याच्या पुढे सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या काय भाव चालू आहे तुरीला? तुरीला भाव 6800 पासून तर 7620 पर्यंत काल उच्चात उच्चे रेट 7620 रुपये रेट आलेले आहेत आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला. लिलाव किती सत्राचा होतो आपल्याकडे? चोपडा बाजार समितीला लिलाव सकाळच्या सत्रात 11 वाजेपासून लिलाव सुरुवात होते
आणि दुपारच्या सत्रात 4-4:30 नंतर लिलावाची प्रक्रिया चालू होते. अशा 2 सत्रामध्ये लिलाव होत असतात. चोपडा बाजार समितीत मक्याची सुद्धा आवक चांगल्या प्रमाणात होत आहे आणि येणाऱ्या 15 दिवसात चण्याची आवक सगळ्यात जास्त प्रमाणात चोपड्या बाजार समितीला येईल. कारण 15 दिवसात जो आमच्या कोरडो हरभरा होता तो हरभरा येण्यास सुरुवात होईल. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आज जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेल्या निधीचा खर्च आणि आगामी विकास कामासाठी होणाऱ्या तरतुदीवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयकुमार रावल यांनी सांगितलंय की वित्त विभागाकडून जिल्ह्याला अपेक्षेप्रमाणे निधी मिळत नसल्याचा विकासाच्या अनुशेष भरून निघत नाही. यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडे अधिक निधीची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आज महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिकेच्या महापौर पदाची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना रावल यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणीला महापौर पदाची संधी मिळण्याची शक्यता असून त्यासाठी सर्व संबंधित प्रयत्न करतील. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका महापौरपदी अखेर कोण विराजमान होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. काय कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे काय आपल्याला? खरं तर देवाभाऊंचं राज्य आल्यापासून सगळ्या लाडक्या बहिणींचं राज्य चालू आहे. कारण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ आणि म्हणून कोणीतरी लाडकी बहीण ही महापौर बनणार आहे. याच्यासाठी सर्व भाऊ, मग त्याच्यामध्ये देवाभाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ, अनुप भैया या सगळ्यांना आनंद आहे. आता यापूर्वी ज्यांना संधी मिळाली त्यांची नावं पण चर्चेत आहेत आणि काही नवीन नावं सुद्धा चर्चेत आहेत. त्यामध्ये डॉक्टर निशा महाजन यांचं नाव फार चर्चेत आहे. अशा वेळेला याच्या आधी संधी मिळाल्यांना पुन्हा संधी दिली जाईल की नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल? खरं तर आत्ताच तुमच्या माध्यमातून मला कळलं की आरक्षण आलंय. जनरल कळलंय पण महिला आलं होतं हे आता कळलंय. तर आमची सगळी टीम, कोर कमिटी, सगळे लोक, तुमचे नेते बसून ते ठरवतात. भारतीय जनता पार्टी कॅडर बेस्ड पार्टी आहे. त्याच्यावर विचार मंथन होऊन निर्णय घेतला जातो. कोणी नेता असा प्रमुख किंवा मालक नसतो. सर्व चिंतन मंथन करून योग्य निर्णय घेण्यात. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन लढत असल्याबाबतचे सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि स्टार प्रचारक प्रतिभा शिंदे यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना सांगितलंय की जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा लक्षात घेऊन नेत्यांनी निर्णय घ्यायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यकर्ता सक्षम झाला तरच पक्ष सक्षम होतो असं सांगत त्यांनी नमूद केलंय की सुप्रिया सुळे, रोहित पवार, अजित पवार आणि सुनील तटकरे घेतलेला निर्णय पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी स्वागतार्ह आहे. तसेच शरद पवार हे आमचे दैवत असून सर्वांचेच मार्गदर्शक आहे असंही प्रतिभा शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते दोघंही एकत्र येऊन ह्या 12 जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी एकत्र लढत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छांच्या आधारावरती नेत्यांना निर्णय घ्यायचा असतो. कारण तो कार्यकर्ता सक्षम झाला तर पक्ष सक्षम होतो. पक्षाचे जे ध्येय धोरणं आहेत त्याच्यासाठी विकासाचं जे काही पाऊल आहे पक्षाला उचलायचं असतं ते कार्यकर्त्यांच्या जोरावरती उचलायचं असतं आणि मग तो कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. त्याच्या आग्रहावरून, त्याच्या मागणीवरून हे पाऊल उचललं गेलेलं आहे आणि दोघांनीही विशेषतः रोहितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील आणि आमच्या इकडे आदरणीय अजित पवार दादा आणि सुनील तटकरे साहेब असतील यांनी जे पाऊल उचललेलं आहे हे आमच्या सगळ्यांसाठी स्वागतार्ह आहे. कारण शेवटी आदरणीय शरद पवार साहेब हे आमचं दैवत आहे सगळ्यांचंच आणि ते एकत्र येणे याच्या एवढी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ते एकत्र येत आहेत ही अधिक आम्हाला सगळ्यांना आशादायी गोष्ट आहे. आणि त्याचाच परिपाक जळगावमधल्या सुद्धा जिल्हा परिषद निवडणुका जेव्हा केव्हा लागतील त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल आणि तेव्हा आपण एक चांगला रिझल्ट या जिल्ह्यामध्ये देऊ शकू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं राजवैभव
या जिल्ह्यामध्ये उभं करू शकू असाही विश्वास आम्हाला या निमित्तानं. आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.